नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 फेब्रुवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी अनेक गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे घातक होऊ शकते. शक्य असेल तितके अशा गोष्टींपासून लांब राहा. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले प्रयत्न करतील. उपाय: आर्थिक स्थिती चांगली बनवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. वृषभ राशी, वेळ पाहून आज तुम्ही लोकांपासून दूर राहून एकटा वेळ घालवणे पसंत कराल आणि असे करणे तुमच्या हिताचे असेल. कदाचित जोडीदारासोबत बाहेर जाल. तब्येत एकदम उत्तम असेल. अधिक काही खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे जी गोष्ट आधीपासून आहे ती वापरा. तुमच्या कुटुंबातील सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी काळजी करू नका. आपले दुःख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या. उपाय: चांदीच्या तुकड्यावर शुक्र यंत्र कोरून एका आनंदी कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. मिथुन राशी, तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही आणि रिकाम्या वेळेत तुम्हाला जे काम आवडते तेच कराल. व्यस्त वेळापत्रकात सुद्धा आरोग्य चांगले असेल. मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, तरी सुद्धा तुमचा आर्थिक पक्ष मजबूत राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या डोक्यावर येतील आणि त्यामुळे तुमच्या मनावर दडपण येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. उपाय: 11 वेळा ओम राहावे नमचा पाठ केल्याने कौटुंबिक आयुष्य सुंदर होईल. कर्क राशी, तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात सकारात्मक बदल घडेल. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होऊ शकेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस जोडीदारासोबत घालवाल. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहू शकेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. कुठल्याही व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो परत मिळू शकतो. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. उपाय: कार्यक्षेत्राच्या उन्नतीसाठी सकाळी उठून सूर्याचे दर्शन करून 11 वेळा गायत्री मंत्र म्हणा. सिंह राशी, खाजगी नातेसंबंध संवेदनशील असतात. नवीन उपक्रम योग्य परतावा मिळवून देऊ शकतो. परिसंवादाला भेट दिल्याने ज्ञानात भर पडेल आणि नवीन लोकांशी संपर्क होईल. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकतील. घरी बसून आराम करण्याची गरज आहे. आपले आवडते छंद जोपासू शकता आणि तुम्हाला आनंद वाटेल अशा गोष्टी करू शकता. संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील.
कामाच्या ठिकाणी स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. कन्या राशी: तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्याच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना तुमचे ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल. आध्यात्मिक गुरूला भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभेल. आपली उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. विवाहित जातकांना सासरच्या पक्षाकडून धनलाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यासोबत काही निवांत क्षण घालवा. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 11 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. तूळ राशी: मार्केटिंग क्षेत्रात येण्याची आपली दीर्घकाळ असणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे आपणास प्रचंड आनंद मिळेल आणि नोकरी मिळवण्यातील अडचणी दूर होतील. बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल राहील आणि दिवसभर तुमचा मूड छान राहील. मतभिन्नता आणि दडपणामुळे काहीसे चिडचिडे आणि बेचैन राहाल. कुणाचा सल्ला न घेता पैसा कुठेही गुंतवू नका. उपाय: पलंगाच्या 4ही पायामध्ये तांब्याचे खिळे लावल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी: तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी राहाल. स्वप्न सत्यात उतरलेले तुम्ही पाहू शकाल, परंतु त्यामुळे यश तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. ज्यांच्यासोबत वेळ खराब होते त्यांच्यासोबत राहू नका. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती राहील. माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होऊ शकतो. आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्साही राहील. तुमची वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. उपाय: आपल्या प्रियकरला मोतीने बनवलेली भेटवस्तू दिल्याने प्रेमसंबंध चांगले राहतील. धनुराशी: कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नकळत तुमची चूक होऊ शकते, त्यामुळे तुमचे सिनियर्स तुम्हाला रागावू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर जोडीदाराचा मूड खराब असताना तोंडातून शब्दही काढू नका. मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा करा. प्रवास करणार असाल तर महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. दुर्लक्ष केले तर सामान चोरी होऊ शकते. कुटुंबासोबत स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही हे लक्षात ठेवा. उपाय: आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी कपाळावर हळद लावा. मकर राशी: दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो.
तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. तुमचे स्वास्थ्य चांगले राहू शकते. सोबतच आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळायला जाऊ शकता. घरातील लहान गोष्टीवर तुमचे धन खर्च होऊ शकते. तुमचे प्रेम एक वेगळीच उंची गाठेल. उपाय: चांगली आर्थिक स्थिती राहण्यासाठी धूम्रपान करणे टाळा. कुंभ राशी. चांगला दिवस जावा असं वाटत असेल तर कुटुंबासोबत वेळ घालवा. दयाळू स्वभावामुळे आनंदाचे क्षण अनुभवू शकाल. तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवू शकते. मित्रमंडळीसोबत बाहेर जा. प्रेम प्रकरणात वाद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे करार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. उपाय: इष्टदेवाची तांब्याची मूर्ती स्थापन करून दररोज पूजा करा. मीन राशी. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करण्यास हरकत नाही. ऑफिसमधून लवकर घरी जाऊन आपले आवडते काम कराल. घरी पोहोचून कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवाल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी राहाल. घरात पाहुणे आल्याने गर्दी होऊ शकते. मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. उपाय: गायीला गवत खाऊ घाला. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.